आकार फाउंडेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर बघा, आपण तुम्हाला बॅचबद्दल काही सांगते आहे मी। ही आपली सरळ सेवा भरतीची बॅच आहे, ही स्पेशल बॅच आहे आणि ही स्टार्ट होत आहे 24 फेब्रुवारी 2025 पासून। ही ऑनलाइन ऑफलाइन दोनही आपल्या आकार फाउंडेशनच्या ॲपवर उपलब्ध आहे। तर आपण सगळ्यांना जर इनरोल करायचं असेल तर ही जी स्क्रीनवर दिलेली नंबर्स आहेत यावर आपण सगळे कॉन्टॅक्ट करू शकता। मग समोर बघूया, ही आपली टेस्ट सिरीज आहे जी आपण ग्रुप सी MPSC साठी लॉन्च केलेली आहे। टेस्ट सिरीज जी आपली आहे ती 23 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होत आहे। तर ही आपली ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीत अवेलेबल आहे। तुम्हाला जर इथे इनरोल करायचं असेल आणि कुठलीही क्वेरी असेल कोर्सबद्दल तर तुम्ही ही जे नंबरवर जी स्क्रीनवर दिलेली नंबर आहेत यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे कुठलेही डाउट्स असेल ते विचारू शकता। तर हा आपला नाउन्सचा लेक्चर आहे। तर आपण स्टार्ट करूया। तर सगळ्यात अगोदर जेव्हा मी नाउन म्हणते का बरं आपल्याला नाउनची गरज पडली आणि का बरं आपण नाउन शिकायला पाहिजे, नाउनचा कुठे यूज होतो आणि नाउनला आपण कशा प्रकारे यूज करतो। तर बघा मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे कुठलाही जर सेंटेन्स असेल तर हा बनतो कशाने। म्हणजे जर मला म्हणायचं आहे की मेक द सेंटेन्स, जर मी तुम्हाला सगळ्यांना म्हणेल की मुलांनो मेक द सेंटेन्स म्हणजे सेंटेन्स बनवा, एक वाक्य पूर्ण बनवा, तर वाक्य कुठून सुरुवात होतो, जेव्हा आपण इंग्लिशमध्ये मेक द सेंटेन्स म्हणतो ते सुरू होतं आपल्याकडे काय हवं असतो, सब्जेक्ट, मग आपल्याला हवं असतो वर्ब आणि एक असतो आपला ऑब्जेक्ट किंवा यालाच आपण म्हणतो कॉम्प्लिमेंट। म्हणजे बघा, कुठलाही वाक्य तयार करताना आपल्याकडे काय गरजेचं आहे, एक सब्जेक्ट, सब्जेक्टला आपण कर्ता म्हणतो, ठीक आहे। म्हणजे जी गोष्ट कोणाबद्दल बोलत आहोत, कोणाबद्दल कुठली गोष्ट विचारत आहोत, त्याची काय सुरू आहे, तो कोण आहे, तो कोण झाला आपला सब्जेक्ट झाला। मग ती कुठली ॲक्शन करत आहे, वर्ब आपल्याला काय सांगतं की ती कुठली ॲक्शन करत आहे किंवा मग त्या व्यक्तीबद्दल इन्फॉर्मेशन देतं की ती काय आहे, कोण आहे। आणि जो ऑब्जेक्ट असतो किंवा मग जो कॉम्प्लिमेंट असतो तो एक तर आपल्याला कर्म म्हणजे त्याचे कर्म काय आहे ते सांगतो किंवा मग त्याला कॉम्प्लिमेंट देतो, काय देतो, कॉम्प्लिमेंट देतो। चला यावर एक सेंटेन्स बघूया। जर तुम्हाला कोणी म्हटलं आय एम टीचर, आय एम अ टीचर, आय एम अ टीचर, या वाक्यात जेव्हा आपण असं वाचतो तेव्हा आपल्याला काय दिसतं, आय म्हणजे हा कुठेतरी कर्ता आहे, म्हणजे हा तुमचा सब्जेक्ट आहे। एम मी आहे म्हणतो हा, म्हणून हा काय झाला तुमचा हेल्पिंग वर्ब, याला आपण म्हणतो हेल्पिंग वर्ब। तर हे लक्षात ठेवा मुलांनो, जे आपलं एम आहे, इज आहे, आर आहे, वर आहे, बरेच अजून एक्स्ट्रा ॲड होतील नंतर, हे सगळे आपले हेल्पिंग वर्ब असतात जे आपल्याला हेल्प करतात कशाला, सेंटेन्स बनवायला। त्यामुळे आपण यांना यूज करतो। आता इथे काय म्हटलेलं आहे आपल्याला की आय एम अ टीचर, काय आहे, मी टीचर आहे, दॅट मीन्स आय एम अ टीचर। एक मिनिट, हा एक सेंटेन्स झाला। आता बघा, जर काही म्हणायची असेल मला, शी नोज इंग्लिश, दोन सेंटेन्स बनले। अजून आपण काय म्हणू शकतो, रामा डुईंग हिज वर्क, म्हणजे यामध्ये आपल्याला 3 सेंटेन्स दिसत आहे। यामध्ये बघा आय, शी
आणि रामा हे सगळे काय आहेत आपले सब्जेक्ट आहेत आणि त्यानंतर जेही वर्ड्स लागलेले आहेत ते काय आहेत आपले वर्ब आहेत आणि ते याबद्दल तो आपलं काम करते आहे. याला एक कॉम्प्लिमेंट मिळते की आय एम अ टीचर म्हणजे हा कॉम्प्लिमेंट आहे आणि शी नोज इंग्लिश तिला इंग्लिश माहिती आहे. तर हे तीनही सेंटेन्स हा सब्जेक्ट आहे आणि हा आपला ऑब्जेक्ट आहे आणि वर्ब आहे. म्हणजे तुम्हाला यावरून काय कळलं की जेव्हाही आपल्याला कुठला सेंटेन्स बनवायचा आहे म्हणजे आपल्याला तीन गोष्टीची गरज आहे. एक आहे आपला सब्जेक्ट, दुसरा आहे आपला वर्ब आणि तिसरा आहे आपला ऑब्जेक्ट किंवा आपण यालाच म्हणू कॉम्प्लिमेंट. तर या तीनही गोष्टीची गरज आपल्याला आहे. म्हणजे आपल्याला कुठलंही वाक्य तयार करायचं असेल तर आपल्याला तीन गोष्टीची जरूरत आहे. आपल्याला फक्त सब्जेक्ट, जर आपण फक्त सब्जेक्ट घेतला तर आपण कुठलेही वाक्य बनवू शकत नाही. जसं आय आहे, ठीक आहे, मग शीला आहे किंवा मग गीता आहे, तर हे काय ते सगळे सब्जेक्ट आहेत. तर या सब्जेक्टने कुठलं वाक्य तयार होतील का नाही, यांना कुठे ना कुठे हेल्प लागेल. कशाची लागेल? वर्बची आणि ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंटची, तेव्हाच हे वाक्य तयार होते. तर बघा आपलं नाऊन काय असते. आता आपल्याला तर सेंटेन्स बनवायला फक्त सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्ब लागत आहे. मग नाऊनचा काय यूज आहे आणि नाऊन आपण का बरं यूज करत आहोत? ठीक आहे, वाय नाऊन, काय गरज पडली या नाऊनची आपल्याला? तर बघा मित्रांनो, जो नाऊन असते, सगळ्यात पहिले नाऊन म्हणजे काय तुम्ही आजपर्यंत शिकले असाल. नाऊन म्हणजे नाम, असं तुम्हाला माहिती असेल की नाऊन फक्त नाम असतं. नाही मित्रांनो, नाऊन जो आहे तो नेमिंग वर्ड आहे. तो काय आहे? नेमिंग वर्ड. म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीला एखादा वर्ड, एखादं नाम देतो म्हणून त्याला आपण म्हणतो नेमिंग वर्ड. ज्या प्रकारे जसं आता माझ्याकडे हा पेन आहे, हा काय येलो पेन आहे, तर याला आपण असं म्हणायचं का? जसं आता ही एक सरळच आपल्याला दिसतं की एक सरळ दांडी आहे, तर याला काहीतरी नाव दिलं गेलेलं आहे म्हणजे हा पेन आहे. आणि जर मी याला जास्त क्लॅरिफाय करायचं असेल तर मी काय म्हणेल? हा येलो पेन आहे, म्हणजे याला नाव देण्यात आलेलं आहे. दॅट मीन्स जे तुमचं नाऊन आहे ते काय आहे? नेमिंग वर्ड. यानंतर तुम्ही नेहमी लक्षात ठेवाल नाऊन काय आहे? नाऊन इज अ नेमिंग वर्ड. आता आपण समोर बघूया. बघा, नाऊन तर तुम्हाला कळलं की नाऊन काय आहे? नेमिंग वर्ड आहे. पण आपल्याला नाऊन का बरं यूज करावं लागत आहे? कारण जर आपण इथे म्हटलं की हे शीला, हे आहे नागपूर, इंडिया, हे काय आहेत मित्रांनो? हे कुठल्या? हे बघा, हे एका मुलीचं नाव आहे, गर्लचं नाव आहे, हे एका सिटीचं नाव आहे आणि इंडिया जे आहे ते एका कंट्रीचं नाव आहे. म्हणजे कुठेतरी यांना नावं दिलेली गेली आहेत. तर जर आपल्याला यांच्याबद्दल काही बोलायचं आहे किंवा इन्फॉर्मेशन सांगायची आहेत तर यासोबत आपल्याला अजून काही गोष्टी लागतील, आपलं वर्ब आणि कॉम्प्लिमेंट. तर हे सगळे काय झाले? तुमचे नाऊन. हे काय झाले? तुमचे सगळे नाऊन. का बरं? कारण ही शीला ही एक मुलगी आहे, तिला आपण नाव दिलं आहे शीला. काय म्हटलेलं आहे? शीला. तसंच ज्या प्रकारे आता आपल्याकडे भरपूर सिटीज आहेत आपल्या इंडियामध्ये, त्यापैकी आपण नागपूर, हे नागपूरला नाव दिलेलं आहे. तसंच इंडिया कंट्रीज पण बरेच आहेत, पण आपण इंडियाला एक स्पेसिफिक नाव दिलेलं आहे. म्हणजे हे सगळे काय झाले? आपले नाऊन झाले. चला तर मग आता बघा, यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे आपल्या या लेसनमध्ये. तर सगळ्यात अगोदर आपण आता बघितलं की आपल्याला नाऊन का बरं? कारण आपल्याला नाऊन जे आहे ते आपल्याला सब्जेक्ट किंवा मग ऑब्जेक्ट या दोनही ठिकाणी आपल्याला नाऊन यूज करायचं असते आणि तेच आपलं नाऊन असते. म्हणून आपल्याला ते शिकायचं आहे किंवा मग तो जो लेसन आहे तो पूर्ण फिनिश करायचा आहे. आणि नाऊन हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर असतो आपल्या इंग्लिश ग्रामरला. तर बघा, आता आपण यामध्ये काय बघणार आहोत? डेफिनेशन ऑफ नाऊन, टाइप्स ऑफ नाऊन आणि काही रूल्स आणि अप्लिकेशन बघणार आहोत नाऊन्सचे. चला तर मग समोर जाऊया. काय असते नाऊन? बघा, इथे तुम्हाला नाऊनची डेफिनेशन दिलेली आहे. द वर्ड नाऊन कम्स फ्रॉम द लॅटिन वर्ड. हा जो नाऊन वर्ड आहे हा लॅटिन वर्ड मधून आलेला आहे. कुठून आलेला आहे?
लॅटिन वर्ड, त्याचं मिनिंग होतं नोमेन. एका नोमेन वर्डपासून हा वर्ड आलेला आहे नाऊन. नोमेन या वर्डचं बनलं तुमचं नाऊन. आणि हा नोमेन कुठून आलेला आहे? हा आहे तुमचा लॅटिन वर्ड. कुठला आहे? लॅटिन वर्ड. त्याचं मिनिंग होतं नेम. याचं मिनिंग काय होतं? नेम. त्याला म्हणतो आपण नाऊन. आता नाऊन बघा, द नेम ऑफ अ पर्सन, कुठल्याही व्यक्तीबद्दल, व्यक्तीचं नाव, ठीक आहे. जसं तुमचं नाव असेल रमेश, गीता, सीता, जे काही, ठीक आहे, त्याला म्हणतो आपण नेम ऑफ अ पर्सन. प्लेस, कुठल्याही, आता तुम्ही प्लेस म्हणा, कुठल्याही ठिकाणावर जेव्हा तुम्ही जाता त्या गोष्टीला म्हणता मी नागपूरला आहो, किंवा मग मी या ठिकाणी आहो, मी त्या ठिकाणी आहो, म्हणजे तुम्ही त्या प्लेसचं नाव सांगता, ते पण तुमचं झालं नाऊन. थिंग्स, कुठली गोष्ट, थिंग्स म्हणजे वस्तू, वस्तूंना पण नावं देण्यात आलेली आहेत, ते सगळे तुमचे नाउन्स. ॲनिमल, ॲनिमलला पण आपण नाव दिलेलं आहे. कोणी टायगर आहे, कोणी लायन आहे, कोणी डॉग आहे, तर कोणी कॅट आहे. त्या प्रकारे तुमचे फिलिंग्स, आपण जे फिलिंग्स आहे, आपली ऑनेस्टी, आपल्या अंदर सॅडनेस, आपलं रडणं, हे सगळं काय आपली फिलिंग आहे. ॲन आयडिया इज अ नाऊन. हे सगळे काय आहेत? तुमचे नाऊन आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीचं नाव असो, किंवा मग ती कुठली जागा असो, प्लेस, थिंग्स, वस्तू असतील, किंवा मग ॲनिमल्सचे सुद्धा नाव असतील, कोणाची फिलिंग असेल, किंवा मग कुठला आयडिया जर तुम्ही प्रेझेंट करत असाल, ते सगळे तुमचे काय झाले? नाऊन झाले. तर नाऊन इज अ नेमिंग वर्ड. एक्झाम्पल्स बघा, पेन आहे, एअर आहे, मार्कर आहे, माउंटेन्स आहे, रमेश आहे, टायगर, ताजमहल, फर्निचर, स्वीट, लव, एक्सेट्रा. हे सगळे काय आहेत? तुमचे नाऊन आहेत. आपण या सगळ्यांना म्हणतो नाऊन. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो सगळ्या मुलांना प्रश्न असतो की मॅम आम्हाला तर नाऊन माहिती आहे की नाऊन काय असतं, आम्ही आता हे शिकलो की नाऊन काय. एक नाऊन हा नेमिंग वर्ड आहे. नाऊन म्हणजे कुणाला दिलेलं नाम असतं, आपण पर्टिक्युलर नाऊन असतं तसं बोलतो. पण मग नाऊनला ओळखायचं कसं, म्हणजे नाऊन आयडेंटिफाय कसं करायचं, तर ते बघा खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला नाऊन आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. ते तुम्ही कसं, कोणत्या प्रकारे कराल बघा. मग मित्रांनो, जर कुठल्याही वर्डच्या एंडला, म्हणजे कुठलाही वर्ड असो त्याच्या एंडला, जसं फॉर एक्झाम्पल आता वर्ड सुरू होता हा नंबर, तर याच्या एंडला बघायचं आहे तुम्हाला. कुठे बघायचं आहे? एंडला बघायचं आहे. तर जर एंडला कुठे लागत असतील? TION, ANC, ENC, AROR, ISM, IST, MENT, Y, ACY, एज, हुड, नेस, ITY, हे जेव्हा सगळे वर्ड्स कुठल्याही वर्ड्सच्या तुम्हाला एंडला दिसतील ते सगळे काय असतील? तुमचे नाऊन असतील. काय असतील? नाऊन असतील. पण कधी कधी असं पण होतं की आपल्याला हे वर्ड्स एंडला दिसत नाही आणि जर आपल्यासमोर कुठला वर्ड आला तर मग त्याला कसं आयडेंटिफाय करायचं की तो नाऊन आहे की नाही. तर बघा, आफ्टर ॲपॉस्ट्रॉफी एस, आफ्टर ॲपॉस्ट्रॉफी एस म्हणजे जर तुम्हाला असं लिहून आलं इंडियाज प्लेयर, तर याच्यामध्ये काय बेटा, तुम्हाला जर हे वर्ड म्हणजे जर एंडिंगला नसतील तर तुमचा दुसरा म्हणजे सेकंड आयडेंटिफिकेशन तुम्ही कशा प्रकारे कराल, तर आफ्टर ॲपॉस्ट्रॉफी एस म्हणजे आता इथे इंडिया नंतर इंडियाज म्हणजे तुम्हाला ॲपॉस्ट्रॉफी एस दिसलेला आहे. हा काय आहे? ॲपॉस्ट्रॉफी एस. यानंतर जो पण तुमचा वर्ड येईल तो काय झाला? तुमचा नाऊन झाला. तर बघा यामध्ये काय झालं, पहिले तुमचं काय आलेलं आहे, तुम्ही इथे लिहू शकता ॲपॉस्ट्रॉफी एस प्लस नाऊन असं तुम्हाला दिसेल. किंवा मग तुम्हाला इथे असं येऊ शकतं इंडियाज बेस्ट प्लेयर.
तर यामध्ये काय झालं मित्रांनो, हा ॲपॉस्ट्रॉफी एस तुमच्याजवळ आहे प्लस हा जो बेस्ट आहे हा कोणाबद्दल सांगत आहे, प्लेयर्सबद्दल सांगत आहे. तर जो नाऊन म्हणजे नाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो त्याला आपण म्हणतो ॲडजेक्टिव्ह. तर ॲडजेक्टिव्ह आपल्याला नंतर शिकायचंच आहे, पण आपण आता जस्ट हे समजू की कुठल्या कुठल्या पॅटर्ननी आपण आयडेंटिफाय करू आणि कुठले कुठले पॅटर्न आपल्याला दिसतील जेव्हा आपण आयडेंटिफिकेशन करू नाऊनचं. तर यानंतर तुम्हाला ॲपॉस्ट्रॉफी एस नंतर ॲडजेक्टिव्ह आणि त्यानंतर तुम्हाला नाऊन दिसू शकतो. म्हणजे हे दोन टाईप्स असतील तुम्हाला की नाऊन कसं ओळखायचं ते ॲपॉस्ट्रॉफी. पण बघा मी काय म्हटलं तुम्हाला की जर हे वर्ड्स असतील काय असतील, पहिला तुमचं सगळ्यात पहिले काय होणार, तुम्हाला हे वर्ड्स बघायचे आहे. जर हे तुम्हाला एंडमध्ये दिसत आहेत म्हणजे वर्ड्सच्या, तर तो नाऊन असेल. पण जर तसं नाही ओळखता आलं तर तुम्हाला सेकंड जो तुमचा वे असेल तो कुठला असेल की आफ्टर ॲपॉस्ट्रॉफी, कुठल्याही वर्डला जर त्याला ॲपॉस्ट्रॉफी एस लागला असेल आणि त्यानंतर जर जो वर्ड येईल तो काय असेल तुमचा नाऊन असेल. पण कधी कधी काय होतं की आफ्टर ॲपॉस्ट्रॉफी जो वर्ड असतो त्यानंतर ॲडजेक्टिव्ह येतो आणि त्यानंतर नाऊन येतो. तर हे दोन टाईप तुमचे असतील, तर हे तुम्ही यानुसार काय आपलं नाऊनला आयडेंटिफाय करू शकता. आता बघा की हे तर झालं, पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे जो ऑलरेडी ॲपॉस्ट्रॉफी वर्ड आहे इंडियाज, काय आहे जो तुमचा ॲपॉस्ट्रॉफी वर्ड आहे इंडियाज आणि ज्याला ॲपॉस्ट्रॉफी लागलेला आहे मुलांनो मित्रांनो, हा सुद्धा तुमचा नाऊन आहे. काय आहे, हा तुमचा सुद्धा नाऊन आहे. म्हणजे जर मी असं लिहित आहे इंडियाज बेस्ट प्लेयर, याच्यामध्ये तुमचं नाऊन बघा कुठले कुठले होतील. यामध्ये तुमचा हा पण नाऊन आहे, हा नाऊन 1 झाला आणि हा तुमचा नाऊन 2 झाला. या वाक्यामध्ये तुम्हाला दोन नाऊन मिळत आहेत, एक तुमचा ॲपॉस्ट्रॉफी एस आणि त्यानंतर तुमचा प्लेयर्स. हे तुमचे काय झाले, दोन नाऊन झाले. तर तुम्हाला हे समजलं असेल तर समोर जाऊया. त्यानंतर बघा आफ्टर अँड ॲडजेक्टिव्ह, आफ्टर अँड ॲडजेक्टिव्ह जो तिसरा थर्ड वे असेल तो तुमचा असेल ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह नंतर जो पण असेल तो नाऊन असेल. आता नाऊन ॲडजेक्टिव्ह काय असतं, ॲडजेक्टिव्हला जास्त इथे डिस्कस करणार नाही कारण याचा आपण एक स्पेशल टॉपिकच घेणार आहोत. पण ॲडजेक्टिव्ह जर तुम्हाला कोणालाही सांगायचं असेल तर काय सांगाल मित्रांनो की ॲडजेक्टिव्ह हा नाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो आपल्याला. जसं फॉर एक्झाम्पल काय म्हटलेलं आहे, गर्ल. गर्ल काय तुमचं नाऊन आहे. तर जर मला म्हणायचं आहे की ब्युटिफुल, एक मिनिट, ब्युटिफुल, ब्युटिफुल गर्ल म्हणजे गर्ल तर आहे, गर्ल तुमचं नाऊन आहे, पण ती कशी आहे, सुंदर, म्हणजे सुंदर मुलगी. काय झालं ते तुमचं सुंदर मुलगी. म्हणजे हे मुलगी हे गर्ल काय आहे, हे नाऊन आहे, पण ती सुंदर आहे म्हणजे ती अतिशय तिच्याबद्दल कुठेतरी इन्फॉर्मेशन सांगत आहे. आता बघा बॉय, बॉय काय झालं तुमचं नाऊन झालं. आणि जर इथे म्हटलं मी इंटेलिजंट बॉय, इंटेलिजंट बॉय त्याबद्दल सांगत आहे की बॉय कसं आहे, इंटेलिजंट आहे. बघा नंतर श्याम, एक मिनिट तुम्हाला खाली दिसत नसेल, एक मिनिट, चला गीता घ्यायचं का, गीता, गीता, गीता काय आहे, गीताबद्दल बोलायचं आहे. तर मला काय सांगायचं आहे, काय सांगायचं आहे, गीता, हां गीता आहे तर गीताबद्दल आपण इन्फॉर्मेशन सांगू शकतो. गीता इज अ ब्रेव गर्ल, गीता इज अ ब्रेव गर्ल. म्हणजे हे तुमचं नाऊन झालं, हे तुमचं परत नाऊन झालं आणि ती ब्रेव आहे, ती काय आहे, ब्रेव आहे, ते तुमचं काय झालं ॲडजेक्टिव्ह झालं. तर या प्रकारे ॲडजेक्टिव्ह नंतर जे पण असतील ते काय असतील, ऑलवेज बी तुमचे नाऊन असतील. तर हे तुम्हाला कळलं आहे की कुठल्याही सेंटेन्समध्ये जर तुमचं वर्डच्या एंडमध्ये TION, ANC, ENC, AR हे वर्ड्स लागलेले असतील किंवा जर मग ते नाही आहेत तर मग तुम्हाला तुमचं सेकंड ऑप्शन असेल आयडेंटिफिकेशनचं, ते असेल ॲपॉस्ट्रॉफी एस
ॲपॅस्ट्रॉफी एस नंतर तुम्हाला 2 सिक्वेन्स मिळतील. एक तुमचं ॲपॅस्ट्रॉफी एस नंतर नाऊन येईल आणि जर ते नसेल तर मग ॲपॅस्ट्रॉफी प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस तुम्हाला नाऊन मिळेल. आणि तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की जे ॲपॅस्ट्रॉफी एस आहे ते पण तुमचं नाऊनच आहे. नंतर बघा आफ्टर अँड ॲडजेक्टिव्ह, तुम्हाला जे ॲडजेक्टिव्ह नंतर जोही तुमचा वर्ड असेल जसं ब्युटिफुल गर्ल, इंटेलिजंट बॉय, ब्रेव गर्ल, हे काय तुमचे हे सगळे इंटेलिजंट, ठीक आहे. ऑनेस्ट गर्ल म्हणजे हे तुमचं काय झालं त्या व्यक्तीबद्दल त्या नाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारं किंवा त्याची क्वालिटी सांगणारं हे काय झालं तुमचं ॲडजेक्टिव्ह झालं. आणि त्यानंतर जोही वर्ड असेल तो तुमचा नाऊन असेल. आता बघा आफ्टर अँड आर्टिकल, आर्टिकल कुठले असतात मित्रांनो? अ, ॲन आणि द हे आपले आर्टिकल असतात. तर आपण ॲन कुठे यूज करतो? सगळ्यांना माहिती आहे जिथे आपले तुमचे वॉवेल्स असतात. वॉवेल्स कुठले? ए, ई, आय, ओ, यू. यासमोर जेव्हा यातून कुठलंही आपल्याला काय दिसतो वर्ड दिसतो, आपला काय आहे आईस्क्रीम आहे, तर यासमोर नेहमी काय येणार? यासमोर नेहमी ॲन येणार कारण हे काय हे वॉवेल्स आहे. तर हे आपले आर्टिकल्स आहे. त्यांनी म्हटलं आफ्टर अँड आर्टिकल म्हणजे यानंतर जसं अ, अँड, द यानंतर जेही वर्ड असतील ते काय असेल तुमचे नाऊन असतील. फॉर एक्झाम्पल अ टीचर, हे काय अ तुमचं आर्टिकल झालं आणि टीचर काय तुमचं नाऊन आहे. आता यामध्ये तुम्हाला हे कळलं असेल की या प्रकारे पण तुम्हाला नाऊन आयडेंटिफाय करता येईल. आता इथे बघा, इथे असं पण होऊ शकतं आणि परत तुम्हाला इथे सेंटेन्समध्ये असंही देऊ शकतं कधी अ बेस्ट टीचर, म्हणजे एक तुमचं आर्टिकल झालं, आर्टिकल प्लस नाऊन किंवा मग आर्टिकल प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन या फॉर्ममध्ये पण तुम्हाला नाऊन दिसू शकतो. तर समजलं आहेत मित्रांनो इथपर्यंत क्लिअर? बघा आपण 3 वेज बघितले आयडेंटिफाय करायचे नाऊन. एक तर वर्ड्सच्या एंडला बघायचं आहे आपल्याला हे जे वर्ड्स आहेत ते आहेत का, जर ते नसतील तर मग परत सेकंड जो आपलं राहील वे तो असेल आपला ॲपॅस्ट्रॉफी एस. त्यानंतर आपण बघू तर त्यानंतर होईल आफ्टर अँड ॲडजेक्टिव्ह, ॲडजेक्टिव्ह नंतर येईल. आणि जर ॲडजेक्टिव्ह पण नसेल तर मग आपल्याला बघायचं आहे आफ्टर अँड आर्टिकल, म्हणजे आर्टिकल नंतर जो पण असेल तो तुमचा नाऊन असेल. तर तुम्हाला इतकं क्लिअर आहे? समोर चलूया. समोर बघा आफ्टर सम, अ लॉट ऑफ, मेनी, मच और एनी नंबर और डिजिट, म्हणजे जेव्हाही तुम्हाला हे वर्ड दिसतील जसं सम पीपल आपण म्हणतो ना, सम पीपल, अ लॉट ऑफ, मेनी, मच किंवा मग कुठला नंबर असेल किंवा मग डिजिट असेल तर यानंतर जोही येईल तो काय असेल तुमचा नाऊन असेल. काय असेल? नाऊन असेल. तर क्लिअर? आता समोर जाऊया 6. वर्ड्स रेफरिंग टू अ कलेक्शन ऑर अ ग्रुप. वर्ड्स रेफरिंग टू अ कलेक्शन ऑर अ ग्रुप म्हणजे जेव्हा कुठलाही ग्रुप, एखादा वर्ड आहे जो तुम्हाला म्हणतो क्राऊड. क्राऊड कोणाची असते मुलांनो? गर्दी कोणाची असते? गर्दी माणसांची असते. म्हणजे ते काय झालं? तो तुमचा नाऊन झाला. नंतर बघा आफ्टर अ प्रेपोजिशन. आता प्रेपोजिशन कोणते असतात? काय असतील? ऑन, ऑन असेल, ठीक आहे. मग तुमचं अंडर, इन, अबाव, म्हणजे एक्सेट्रा हे सगळे काय आहेत तुमची प्रेपोजिशन आहेत. आणि यानंतर तुम्हाला नाऊन मिळेल. म्हणजे कधी कधी तुम्हाला कसं तो सेंटेन्स की कॅट इज अंडर द टेबल, म्हणजे कॅट काय आहे? टेबलच्या आतमध्ये आहे. किंवा मग तर मग काय झालं? अंडर द टेबल, टेबल तुमचा नाऊन झाला. मग कधी कधी तुम्हाला येतो ऑन चेअर, तर काय हे ऑन तुमचं प्रेपोजिशन आणि चेअर तुमचं काय झालं? नाऊन. तर या प्रकारे पण तुम्हाला नाऊनला आयडेंटिफाय करता येईल. तर सगळ्यांना समजलेलं आहे? बघा
इथपर्यंत बघा नाऊन तुमचा नेमिंग वर्ड असतो. मग त्याला आयडेंटिफाय कसं करायचं, तर हे 6 जे इथे जे 7 मी सांगितलेलं आहे 7 गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगतील की आयडेंटिफाय कसं करायचं. सगळ्यात अगोदर वर्डच्या एंडिंगला बघायचं हे वर्ड लागले आहेत का, जर नसतील तर मग आफ्टर एपिस्ट्रॉफी एस, आणि हेही नसेल तर मग ॲडजेक्टिव्ह शोधायचा. ॲडजेक्टिव्ह नसेल तर आर्टिकल बघायचं. मग कुठे कुठे आफ्टर सम, लॉट ऑफ, मेनी, मच और एनी नंबर और डिजिट हे तुम्हाला दिसतील. हेही नसतील तर मग वर्ड्स रेफरिंग टू अ कलेक्शन ऑर अ ग्रुप, कुठला ग्रुप असेल किंवा कुठला कलेक्शन असेल त्या प्रकारे, आणि आफ्टर अ प्रिपोजिशन. तर या सगळ्या हे जे आपण आता बघितलं हे काय करतील तुम्हाला आयडेंटिफाय करण्यासाठी तुमची हेल्प करतील. काय, नाऊन. चला क्लिअर, समोर जाऊया. आता बघा नाऊन किती टाईप्सचे नाऊन असतात. नाऊन जे असतात ते 5 टाईप्स असतात. 1 एक प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, मटेरियल नाऊन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. तर काय असतात प्रॉपर नाऊन, तर प्रॉपर नाऊनबद्दल ऐका. प्रॉपर नाऊन आर दोज नाऊन जे आपण पर्टिक्युलर किंवा स्पेसिफिक कुठल्या गोष्टीला देतो ते असतात आपल्या प्रॉपर नाऊन. जसं प्रॉपर नाऊन म्हणजे काय, जर फॉर एक्झाम्पल काय आहे, तुम्हाला चित्र दिसतं कशाचं आहे ते, हे एक बॉय आहे. आता इथे बघा परत तुम्हाला एक अजून बॉय दिसतो. तर मग कधी कधी काय होतं, इथे बघा तीन बॉय आहेत आपल्याकडे, हे तुम्हाला दिसलं की हे सगळे काय आहेत, बॉय आहेत. चला यांचं थोडं हे हेअर पण देऊन देऊ. तीनही बॉय आहेत आपल्याकडे. आता या बॉईजला जर मला आवाज द्यायचा असेल किंवा मला हाक मारायची असेल तर मी कशी मारेल की बाळांनो इकडे या. पण मला मग तिघही जण येतील माझ्याकडे. पण जर मला याच्यातून एकालाच हाक द्यायची असेल तर यांच्यासाठी मला एक नाव ठेवावं लागेल, यांना एक स्पेसिफिक नाव द्यावं लागेल. तर मी काय केलं, याला मी म्हटलं तू राम, तू रोहन आणि तू सोहेल. म्हणजे मी काय केलं, तिघांना पण एक नाव दिलेलं आहे. तर हे काय झाले, हे झाले आपले प्रॉपर नाऊन. म्हणजे या तिघांचे पण वेगवेगळे नावे आहेत. आता बघा जसं फॉर एक्झाम्पल आपण कुठल्या सिटीमध्ये राहतो, आपण राहतो नागपूरला. पण जर तुम्ही तुमच्या मित्राला विचारलं की तुम्ही कुठे राहता, तर तुम्हाला तो काय सांगेल की मी कुठे राहतो, मी राहतो मुंबईला. म्हणजे तो एका सिटीमध्ये राहतो. तर त्या सिटीचं पण काही नाव आहे. तर हे अलग अलग नावे दिली गेली आहेत शहरांना किंवा मग कुठल्या बॉईजला. आता इथे जर गर्ल्स असतील तर आपण गर्ल्सचे नावं ठेवले असतील, सीता, गीता या प्रकारे. आता कंट्रीज बरेचसे आहेत पण कंट्रीजला डिफरंट नावे आहेत. कुठे USA आहे, कुठे आपण बघतो रशिया आहे, कुठे आपलं इंडिया आहे, पाकिस्तान आहे, इराण आहे, या प्रकारे कंट्रीजची पण नावे आहेत. तर हे काय झाले, त्या स्पेसिफिक गोष्टींना आपण कुठेतरी वेगवेगळं केलेलं आहे, त्यांना आपण एक पर्टिक्युलर नाव दिलेलं आहे. ते सगळे आपले झाले प्रॉपर नाउन. म्हणजे कुठल्याही गोष्टी त्या कॉमन नाही आहेत. जसं हे बॉईज जे आहेत हे सगळे कॉमन झालेत. पण जे राम, रोहन आणि सोहेल आहेत हे कॉमन नाही आहे. त्या प्रकारे नागपूर आपण जे राहतो तेच नागपूर आहे, दुसरं कुठे नागपूर नाही. इंडिया ही फक्त एकमेव कंट्री आहे. इंडियासारखी म्हणजे कंट्री आहेत पण इंडियाला आपण एक पर्टिक्युलर नाव दिलेलं आहे. आणि हे जे प्रॉपर नाऊन आहेत हे कॉमन नाही आहेत, एक स्पेसिफिक गोष्टी आहेत त्या की ज्या आपल्या समोर आहेत. आणि त्याला आपण जेव्हा नाम देतो तेव्हा त्याला आपण म्हणतो की तो काय आहे, प्रॉपर नाऊन आहे. काय आहे, प्रॉपर नाऊन आहेत. तर सगळ्यांना कळलेलं आहे प्रॉपर नाऊन म्हणजे काय. आता बघा समोर जाऊया. समोर आपण बघू
कॉमन नाउन काय आहेत? आता मी इथे चित्र काढली होती बघा. आता हे सगळे काय आहेत? जर मी यांना म्हटलं की हे तीनही गर्ल आहेत, काय आहेत? तीनही गर्ल आहेत. मी तिघींना गर्ल म्हटलं म्हणजे मला जर यांना म्हणायचं आहे की तीनही गर्ल, दॅट मीन्स हे तिघींना पण लागू होतं, म्हणजे हे कॉमन झालं. तर गर्ल काय आहे तुमचं? कॉमन नाउन जे आपल्याला कॉमनली मिळतं. तसं फॉर एक्झाम्पल इंडिया हे स्पेसिफिक नाउन आहे, पण तेच जर कंट्री म्हटलं तर कंट्री काय होईल तुमचं? कॉमन नाउन होईल, कारण कंट्री आपण सगळ्यांना बोलतो. तुम्ही अमेरिकामध्ये जाल तुम्ही त्याला कंट्री म्हणाल, इंडियामध्ये आल तर म्हणाल की मी इंडिया कंट्रीमध्ये आहो, म्हणजे मी त्या कंट्रीज काय झालं तुमचं? कॉमन नाउन झालं. जसं फॉर एक्झाम्पल स्टुडंट. आता बघा एखाद्याचं नाव आहे की गीता माझी स्टुडंट आहे, पण जर मी म्हणेल की माझ्या क्लासमध्ये 100 स्टुडंट आहे, तर काय स्टुडंट्सची मला नावं नाही माहिती, मी सगळ्यांना म्हणजे कॉमनली बोलते आहे की 100 स्टुडंट, म्हणजे स्टुडंट काय आहे माझा? कॉमन नाउन आहे. पण जर मी म्हणेल की माझी गीता माझी स्टुडंट आहे, तर गीता एकटी माझी स्टुडंट आहे, म्हणजे गीता झाली तुमचं प्रॉपर नाउन आणि स्टुडंट झाले तुमचे कॉमन नाउन. आय होप सगळ्यांना समजलं की कॉमन नाउन काय असतात आणि तुमचं प्रॉपर नाउन काय असतात. यामध्ये जर डिफरन्स करायचं असेल कधी कधी काय होतं, जसं फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला जर मी विचारेल की टायगर, टायगर हा कॉमन नाउन आहे की प्रॉपर नाउन आहे? तुम्ही सगळे म्हणाल मॅडम टायगर. टायगर हा कॉमन नाउन आहे, कारण टायगर बरेचसे असतात जे कॉमन असतात, पण जर याला आपण एखादं नाव दिलं, टायगरचं नाव आहे की हा बाली टायगर आहे, तर हे तुमचं काय होणार? हे तुमचं होईल प्रॉपर नाउन. आय होप आता हे जे मी सांगितलं आहे की टायगर हे कॉमन आहे, पण तेच जर आपण त्याला नाव दिलं बाली टायगर, तर ते काय झालं? प्रॉपर नाउन आहे. त्याच प्रकारे सिटीज, सिटीज काय झालं तुमचं? कॉमन नाउन आहे, पण जर मी म्हणेल की नागपूर सिटी, हे काय झालं तुमचं? प्रॉपर नाउन झालं. आता कळतं तुम्हाला डिफरन्स काय आहे प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउनमध्ये? तर हे आहे तुमचे प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन. तर सगळ्यांना कळलेलं आहे प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन काय आहेत. आता बघा समोर कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आता कलेक्टिव्ह नाउन काय असेल? कलेक्टिव्ह म्हणजे कुठल्या गोष्टीचं कलेक्शन. आपण जेव्हा कुठल्या गोष्टीचं कलेक्शन करतो त्याला म्हणतो आपण कलेक्टिव्ह नाउन. मटेरियल नाउन ज्याने कुठलं मटेरियल बनतं. जसं फॉर एक्झाम्पल मटेरियल म्हणजे काय? जर तुम्ही चहा शिजवत असाल घरी, तर काय होणार? मटेरियल त्यामुळे तुम्ही यूज करता, चहापत्ती टाकता, साखर टाकता, पाणी टाकता, हे सगळं काय मटेरियल आहे. आणि त्याच्याने तुम्हाला एक कुठेतरी गोष्ट बनवून मिळत आहे, ते कसं तुमचं मटेरियल झालं. तर मटेरियलमध्ये जे रॉ मटेरियल्स आहे, म्हणजे जे सगळे आपण यूज करतो कुठली गोष्ट बनवायसाठी, ते त्याला म्हणतो आपण मटेरियल नाउन. आणि कलेक्टिव्ह नाउन म्हणजे कलेक्शन, एखाद्या गोष्टीचं कलेक्शन, ते काय तुमचं कलेक्टिव्ह नाउन. तर आय होप तुम्हाला सगळ्यांना हे समजलेलं आहे की नाउन म्हणजे काय होतं. नाउन म्हणजे आहे तुमचं नेमिंग वर्ड. मग आपण बघितलं की आपण नाउनला कुठल्या प्रकारे आयडेंटिफाय करू शकतो, त्याचे आपण 7 टाइप्स बघितलेले आहेत. त्यानंतर आपण 2 टाइप्स ऑफ नाउन इन डिटेल बघितलेले आहेत की कॉमन नाउन काय असतं आणि प्रॉपर नाउन काय असतं, त्यामधला डिफरन्स पण आपण समजलेला आहे. तर आय होप तुम्हाला सगळ्यांना हा लेक्चर छान वाटला असेल आणि कळलं असेल की आपण आज काय काय शिकलो नाउन्समध्ये. चला तर मग लवकर कोर्समध्ये इनरोल करा. हा जो आपला कोर्स आहे हा 24 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. थँक्यू सो मच.